माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे. येत्या मंगळवारी म्हणजे दिनांक 5 डिसेंबरला कालभैरव जयंती आहे. 5 डिसेंबर 2023 वार मंगळवार. शिवाय या दिवशी कालाष्टमी सुद्धा आहे. कार्तिक कृष्ण अष्टमीला कालभैरव जयंती ही साजरी केली जाते. कालभैरव देव हे भगवान शंकराचेच अतिशय रौद्र असे अवतार आहेत. म्हणजे कालभैरव आणि भगवान शंकर हे एकच आहेत, पण कालभैरव देवांना दंडाधिकारी देवत म्हणून ओळखले जाते. कारण कालभैरव देव आपल्या वाईट कर्मानुसार आपल्याला दंड किंवा शिक्षा करत असतात. आणि अगदी आपण जर पूर्ण श्रद्धेने त्यांच्या अल्पशी सुद्धा सेवा केली ना, तरी ते पूर्ण श्रद्धेने त्यांची सेवा केलेल्या भक्ताला ते अगदी लवकर प्रसन्न सुद्धा होत असतात. म्हणजे कालभैरव देव आहे ते आपल्या कर्मानुसार आपल्याला त्या कर्माचं फळ देत असतात. जर वाईट कर्म आपण करत असू तर त्याचं वाईट फळ आपल्याला ते देतात, म्हणजे त्याचा दंड किंवा शिक्षा ते आपल्याला देत असतात. आणि आपण जर चांगले कर्म करू तर त्यांची कृपा सुद्धा आपल्याला त्याप्रमाणे प्राप्त होत असते. तर कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव देवाची कोणती सेवा करायची, त्यांना कशाचा नैवेद्य दाखवायचा, शिवाय आपल्या घरामध्ये जर सततचं आजारपण, कटकटी, भांडणी, नवरा बायकोचं पटत नाही, व्यवहारात, बिझनेसमध्ये जर तुम्हाला वारंवार अपयश येत असेल, किंवा घरामध्ये अजून काही आर्थिक संकटे असतील, काही समस्या असतील, नेहमीची रोगराई असेल, आजारपण असेल, घरातील पैसा त्यामध्येच खर्च होत असेल, तर या सगळ्या गोष्टीवरती, शिवाय पती पत्नीमध्ये प्रेम वाढावं यासाठी आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत. तर ते उपाय काय करायचे, कालभैरव देवाची कशी सेवा करायची, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. बघा, कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्याला स्वच्छ कपडे घालायचे आहेत. ज्या पद्धतीने अमावस्याला आपण करत असतो त्याच पद्धतीने आपल्या घरातील पूर्ण साफसफाई करायची आहे, घर स्वच्छ करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करून स्वच्छ कपडे घातले की जर तुमच्या इथे कालभैरवाचं मंदिर असेल तर कालभैरव देवाच्या मंदिरात जा, नाही तर मग कालभैरवाचं मंदिर जर नसेल तर भगवान शंकराच्या म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही त्यांची सेवा करू शकता. कारण कालभैरव आणि भगवान शंकर हे दोन्हीही एकच आहेत. जर कालभैरवाचं मंदिर तुमच्या गावामध्ये, तुमच्या परिसरामध्ये जवळपास जर कुठे असेल तर कालभैरव देवांचा आपल्याला हार, नारळ आणि खडीसाखर वाहून त्यांचा मान सन्मान करायचा आहे. त्यांना अख्खं नारळ, 11 रुपये, हार आणि खडीसाखर वाहून त्यांचा सन्मान करायचा आहे, त्यांची पूजा करायची आहे. जर कालभैरवाची मूर्ती तुमच्या परिसरामध्ये असेल, त्या मंदिरामध्ये असेल तर एक वेळा रुद्र रुद्र आपल्या नित्यसेवा ग्रंथामध्ये दिलेला आहे, मराठी किंवा संस्कृत कुठलाही तुम्ही म्हणू शकता. एक वेळेस रुद्र, एक वेळा कालभैरवाष्टक आणि 11 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणून कालभैरवाच्या मूर्तीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक दुधाने किंवा पाण्याने करू शकता. त्याच्यानंतर कालभैरव देवांना त्यांची पूजा करून त्यांना भस्म अर्पण करा, त्यांना फुले अर्पण करा आणि त्याच्यानंतर आपल्याला देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये आपल्याला कोणते पदार्थ दाखवायचे आहेत बघा. कालभैरव देवाच्या नैवेद्यामध्ये आपल्याला बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी, कांदा आणि तिच्यावरती लिंबाची फोड या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे. शिवाय कालभैरव देवांना जिलेबी किंवा इमरती दाखवण्याची सुद्धा प्रथा आहे. तर हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि कालभैरव देवाची आरती करायची आहे, म्हणजे भगवान शंकराची आरती आपल्याला म्हणायची आहे. या पद्धतीने आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव देवाचा मान सन्मान करायचा आहे. बघा, आपल्याला तिथे काही कालभैरव जे देव आहेत ना, ते आपल्या कर्मानुसार ते आपल्याला त्याचं फळ देतच असतात. आपल्याला काय हवं आहे, काय नको आहे, हे सर्व आपल्या देवाधिदेव महादेवांना कळत असते. जर आपले वाईट कर्म असतील तर त्याचं फळ आपल्याला वाईटच मिळेल, आणि चांगलं जर कर्म असतील तर त्याचं फळ देव आपल्याला कितीतरी पटीने चांगलंच देणार आहे. त्यामुळे देवांना फक्त तुमची कृपादृष्टी आमच्यावर असू द्या, तुमचा वरदहस्त आमच्या शिरावर असू द्या आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण करा, अशा पद्धतीची प्रार्थना आपल्याला करायची आहे. कालभैरव जयंतीच्या दिवशी फक्त आपल्याला देवाकडे काहीही मागणं न मागता फक्त आपल्याला देवाची सेवा करायची आहे पूर्ण श्रद्धेने. तर या पद्धतीने सेवा करून झाल्यानंतर आता आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत. पण बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालभैरवाच्या मंदिरामध्ये जो काही प्रसाद आपल्याला मिळेल तो प्रसाद खायचा नसतो. कालभैरवाच्या मंदिरातील प्रसाद खायचा नसतो, तर तो प्रसाद, मिळालेला प्रसाद पाण्यामध्ये विसर्जन करायचा असतो. तो प्रसाद चुकूनही खायचा नाही, पाण्यामध्ये विसर्जन करा. त्याच्यानंतर आपल्याला कालभैरवाच्या मंदिरामध्ये कालभैरव देवाची सेवा म्हणून 11 आवर्तने कालभैरवाष्टकाची घ्यायची आहे. मंदिरामध्ये शक्य नसेल तुम्ही तुमच्या घरी येऊन सुद्धा घेऊ शकता. 11 आवर्तने म्हणजे 11 वेळा कालभैरवाष्टक पठण करणे. कालभैरवाष्टक आता बहुतेक सगळ्यांच्याच तोंडपाठ आहे, कारण आपण आपल्या नित्यसेवेमध्ये दररोजच कालभैरवाष्टक हे घेतच असतो. जर नित्य तोंडी पाठ नसेल तर नित्यसेवा ग्रंथामध्ये दिलेलं आहे, त्याच्यामधलं तुम्ही पाहून वाचू शकता. 11 वेळा कालभैरवाष्टक स्तोत्राची सेवा आपल्याला या दिवशी
न चुकता न विसरता कालभैरव देवाच्या चरणी अर्पण करायची आहे, जेणेकरून कालभैरव देव आपल्या भोवती संरक्षण कवच तयार करतील आणि सगळ्या प्रकारच्या संकटापासून बाधेपासून आपलं ते रक्षण करतील. बघा, कालभैरव जे जे देव आहेत ना, ते करणी, भानामती, बाधा, भूतबाधा, पिशाच बाधा, नजर दोष या सगळ्या समस्यातून आपलं संरक्षण करत असतात. या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या नष्ट करत असतात. तर बघा, आपल्याला आता कालभैरव जयंतीच्या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहेत. बघा, तुम्हाला जर बिझनेसमध्ये आपल्या व्यवसायामध्ये प्रगती भरभराट व्हावी असं जर वाटत असेल तर या दिवशी आपल्याला एक विशेष असा आवर्जून उपाय करायचा आहे. पण हा उपाय जो आहे, हा उपाय आपल्याला कालभैरव देवाच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. हा उपाय तुम्ही घरी करू शकत नाही. तर हा उपाय करण्यासाठी काय करा, बघा, बिझनेसमध्ये प्रगती भरभराट व्हावी, पैशाचा ओघ कायम आपल्याकडे पाहत राहावा, आपल्या घरामध्ये आलेल्या पैशाला कुणाचीही वाईट नजर लागू नये, आपल्या पैशाला कुणाचाही नजर दोष लागू नये, यासाठी काय करायचं आहे, 125 ग्रॅम म्हणजे 125 ग्रॅम अख्खे उडीद घ्यायचे आहेत. आणि हे उडीद आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहेत. आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या बिझनेसमध्ये भरभराट व्हावी, प्रगती व्हावी, त्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि अशी प्रार्थना करून झाल्यानंतर त्या वाहिलेल्या उडदामधले, आपण जे कालभैरव देवाच्या चरणी जे उडीद वाहिले आहे त्याच्यामधले मोजून 11 उडीद आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत. घरी येऊन ती काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपण जी उडदाची पोटली बांधली आहे, ती पोटली आपण जिथे धन किंवा पैसा ठेवतो तिजोरीमध्ये तिथेही ठेवायची आहे. बघा, हा उपाय केल्याने कालभैरवाची कृपा आपल्यावरती कायम बसत राहील आणि आपल्या घरामध्ये आलेल्या पैशाला, धनाला कुणाचीही वाईट नजर लागणार नाही. आपल्या घरामध्ये पैशाचा ओघ हा कायम आणि सतत वाहत राहील. तर हा उपाय कालभैरव जयंतीच्या दिवशी नक्की आवर्जून करायचा आहे. बघा, कष्ट, संकट, आजारपण, समस्या दूर होण्यासाठी एक बाजरीची भाकरी किंवा एक चपाती घ्या. त्याला सरसोचं म्हणजे मोहरीचं तेल आपल्याला लावायचं आहे आणि ती चपाती किंवा ती बाजरीची भाकरी काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. 11 वेळा ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि ती बाजरीची भाकरी असो किंवा चपाती असो, जिला आपण मोहरीचं तेल लावलं आहे, ती पूर्णपणे काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सततचं आजारपण, समस्या, कष्ट, संकट किंवा बाधा ह्या सगळ्या गोष्टीतून आपली मुक्तता होत असते आणि कालभैरव देवाची आपल्यावरती कृपा होत असते. बघा, याच दिवशी आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे, तो म्हणजे 21 बेलपत्र घ्यायची आहेत. बेलपत्र किडलेली वगैरे घेऊ नका. 3 पानाचं एक असं 21 बेलपत्र घ्यायचे आहेत. बेलपत्र स्वच्छ धुवून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यावरती भस्माने किंवा चंद्राने ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा आहे. आणि हे बेलपत्र आपल्याला शिवलिंगाला, मग तुम्ही तुमच्या देवघरामधल्या शिवलिंगाला अर्पण करू शकता किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथल्या शिवलिंगाला सुद्धा अर्पण करू शकता, तुम्हाला जसं शक्य असेल तसं. 21 बेलपत्र ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून आपल्या महादेवाच्या शिवलिंगावरती ते अर्पण करायचे आहे. हे बेलपत्र आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी अशा पद्धतीने अर्पण केल्यामुळे आपल्या मनातील भय, नकारात्मक विचार, घरामधली रोगराई, सततचं आजारपण, भांडणे, कटकटी या सगळ्या गोष्टीचा नाश होत असतो आणि आपल्या हातून कळत नकळत ज्या काही चुका झाल्या असेल, जे काही पाप घडलं असेल, त्या सगळ्या प्रकारच्या पापातून आपली मुक्ती होत असते. त्याच्यानंतर बघा, वैवाहिक जीवनामध्ये जर सतत तुमच्या नवरा बायकोचं अजिबातही पटत नसेल, नेहमी सतत कटकटी असतील, घरामध्ये भांडणे असतील, नवरा बायको एकमेकावर चिडचिड करत असतील, त्यांच्यामध्ये प्रेम राहिलं नसेल, तर कालभैरव जयंतीच्या दिवशी एक उपाय आवर्जून करा. ज्यांच्या घरामध्ये सगळं काही चांगलं आहे, ज्यांचं चांगलं पटतं आहे, त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये भांडणे कटकटी आहे, त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरावरती सदैव कालभैरव देवाची कृपा राहो आणि आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंदी आनंद नेहमीसाठी राहायला पाहिजे. यासाठी हा उपाय आवर्जून करा. कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी शमीच्या झाडाखाली आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. शमीच्या वृक्षाखाली, शमीचं वृक्ष सर्वांनाच माहीत आहे, आपण भगवान शंकरांना, गणपतीला जे शमीपत्र वाहत असतो त्याच्या वृक्षाखाली संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. बघा, या उपायाने आपल्या घरातील सगळी भांडणे, कटकटी दूर होतात. घरामधील क्लेश, कटकटी जे आहेत त्या सगळ्यांचा नाश होतो. पती पत्नीमध्ये प्रेम वाढतं. वैवाहिक जीवन जे आहे ते सुखी आणि समृद्ध होतं. तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.